नेरूळ उरण आणि CBD बेलापूर उरण ही जी लोकल आहे ही साधारणपणे प्रत्येक 1 तासाला आहे आणि ती 1 तासाला असल्यामुळे या मार्गावरती प्रवास करणारे हजारो प्रवाशांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भामध्ये आपण अडचणी जे निर्माण झाल्या त्याच्या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक प्रवाशाची ही मागणी आहे की ही जी लोकल आहे ती 15 मिनिटाला असावी नेरूळ उरण आणि त्याचबरोबर CBD उरण, कारण की हा जो मार्ग आहे हा अतिशय दूर आपल्या सिटी नवी मुंबईपासून दूर असल्यामुळे इकडे जाण्यासाठी इतर जी व्यवस्था आहे ती फक्त एकच आणि तो म्हणजे उरण जो रस्ता आहे त्याच्यावरती हाय ट्रॅफिक म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि त्यामुळे तिथे कंटेनर्स वगैरे असतात, त्यामुळे जे आपले जे प्रवासी आहेत त्यांना ज्यावेळेस ही जी लोकल आहे हिचं रात्री 9 साडेनऊला जेव्हा शेवटची लोकल जाते त्यानंतरचा जो प्रवास हा जीवघेणा प्रवास तयार होतो आणि चालू होतो. आपल्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करणारे आहेत आपल्या त्या ताई पूर्ण तिथून जेव्हा नेरूळपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर तिथे आल्यानंतर अचानकपणे ती एक लोकल त्यांची गेलेली असते आणि 1 तास तिथे बसावं लागतं, तर त्या पूर्ण त्रासून गेलेल्या असतात. अशा ताईंना दुसरा पर्याय असतो नेरूळच्या बाहेर असलेले बसस्टॉप आणि तो बसस्टॉप जो आहे त्या बसस्टॉपपासून जर तिथे लाईन पाहिली तर 4 बसेस एका वेळेस असतील एवढी मोठी लाईन असते. त्याच्यानंतर त्यांना दुसरा पर्याय आपल्या ताईंना असते ते रिक्षा किंवा इतर व्यवस्था जी असते ती. तर अशा वेळेस त्यांच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय त्या पूर्ण फॅमिलीला काळजी त्या ताई जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत असते. तर या परिस्थितीमध्ये आपला हा मध्यमवर्गीय जेव्हा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये स्वतःचं घर घेऊ शकत नाही अशा वेळेस उरण, द्रोणागिरी किंवा आपलं खारकोपर, बामणडोंगरी या ठिकाणी आपलं स्वतःचं घर तिथे घेतल्यानंतर आपल्या कामावर कष्टाच्या आपल्या जे नोकरी करण्यासाठी आपल्या वेळेप्रमाणे कितीतरी वेळ आपला तास याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये घालवत आहे. त्यामुळे मी डॉक्टर नितीन दिघे आम्ही या गोष्टीकडे आणि हजारो लाखो जे आपले ह्या रूटवर प्रवास करणारे यांच्या विनंतीला हे करून आपण प्रयत्न करत आहोत की हे सरकार, गव्हर्नमेंट, त्याचबरोबर आपल्या रेल्वे बोर्ड असू द्यात, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की ह्या रूटवरती 15 मिनिटाला नेरूळ उरण किंवा CBD बेलापूर उरण ही लोकल असावी. त्याचबरोबर जेव्हा याचं उद्घाटन किंवा ही रूट चालू झाला तेव्हा सांगण्यात आलं होतं की जी उरण CST लोकल असणार आहे तर ती पण आमची मागणी राहणार आहे की CST लोकल ताबडतोब चालू करावी, म्हणजे आमच्या ह्या ताईंना आपल्या नोकरीच्या ठिकाणी ट्रेन बदलून न जाता त्यांचा तो वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर आमची ही पण मागणी राहील की उरण पनवेल तसेच उरण ठाणे ही सुद्धा लोकल लवकरात लवकर चालू करण्यात यावी. ही आमच्या इथल्या ह्या रूटवर असणाऱ्या हजारो लोकांच्या याच्यासाठी खूप चांगलं राहील. त्याचबरोबर हे सर्व मध्यमवर्गीय रिक्षा किंवा इतर जी व्यवस्था आहे ह्याची जे पैसे लागतात हे एवढा खर्च सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्या एक ताई होत्या, त्यांनी 1 तास लेट असलेली जी लोकल आहे त्याच्यामुळे बाईकचा सहारा घेतला आणि 29 वर्षाच्या ह्या ताई जेव्हा ह्या उरण रस्त्याने गेल्या तर ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. कारण मग असे किती जीव आपल्याला सरकारला हे घ्यायचे अशा पद्धतीने. तर एकदम सोपं आणि आमची मागणी सर्व ह्या प्रवाशांच्या वतीने आहे, ताबडतोब 15 मिनिटाची ही लोकल चालू करण्यात यावी. या संदर्भामध्ये आज आपण माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी गेलेलो होतो सह्याद्री या बंगल्यावरती, परंतु त्यांच्या काही कारणास्तव त्यांची भेट जरी झाली नसली तरी माननीय खासदार म्हस्के साहेब यांची भेट झाली आणि म्हस्के साहेबांनी खूप पॉझिटिव्ह यावरती रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की 25 तारखेच्या आसपास ते माननीय रेल्वे मंत्री वैष्णव यांना भेटणार आहेत आणि त्यावेळेस याची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने सहकार्य किंवा मदत करणार आहेत. तर मी माझ्या सर्व प्रवाशांच्या वतीने आमच्या ह्या नेरूळ ते उरण किंवा CBD बेलापूर ते उरण जे आमचे प्रवासी हजारो आहेत यांच्या वतीने माननीय म्हस्के साहेबांचं धन्यवाद करतो आणि त्यांना हे करतो की त्यांनी 25 तारखेला ही ताबडतोब ह्या रूटची फ्रिक्वेन्सी वाढवावी ही विनंती करतो. धन्यवाद.